विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे। आता एवढ्या गोष्टी आता क्लिअर झालेल्या आहेत की लवकरच तुमचा HSCचा रिझल्ट लागणार आहे। 1, 2, 3 दिवसात म्हणलं तरी तो डिक्लेअर होईल। म्हणजे आपण असं कन्सिडर करूया बरं का की ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या CETचा नाही 12चा रिझल्ट लागेल। 5 ऑगस्ट पर्यंत आपल्याला CETच्या डेट्स पण मिळतील, जसं शिक्षण मंत्र्यांनी म्हणलंय त्याप्रमाणे। मग ऑब्व्हियसली जर 5 ऑगस्टला डेट डिक्लेअर होणार असतील तर ऑगस्टमध्ये एक्झाम तर होणार नाही हे मान्य आहे मला, पण सगळ्यांना पण सप्टेंबरमध्येच होईल, ते पण शेवटी होईल नीट नंतर, असं कन्सिडर करूया आपण। पण मी तुम्हाला नेहमी सांगत आलोय की ऑगस्टमध्ये एक्झाम होईल असं मी म्हणणार नाही आहे, पण आपण असं कन्सिडर करूया की आपल्याकडे एकच महिना आहे म्हणूया आपण, ठीक आहे। 3च आठवडे आहेत, कमी वेळ आहे, मला कमी वेळेत फिनिश करायचं आहे असंच आपण कन्सिडर करणार आहे। आपण रिलॅक्स राहणार नाही आहे, आता जाऊ दे 2 महिने वेळ आहे अजून, बिलकुल नाही। मग नेक्स्ट 7 डेज प्लॅन मी तयार केलाय तुमच्यासाठी। मी तुम्हाला सांगू का की आपल्याला की नाही फोकस सगळ्यांचाच तुमचा 12th स्टँडर्डवर जास्त असतो, ठीक आहे। वर्ष नाही 1.5 वर्ष तुम्ही 12th स्टँडर्डचाच अभ्यास करताय। 11च्या वेळेस ठीक आहे केलं असेल पण अजून प्रॉपर रिवाइज झालं नसेल तुमचं, तर मी तुम्हाला सजेस्ट काय करतोय की या सुरुवातीच्या आठवड्यात तुम्ही 11th स्टँडर्डचा पोर्शन कंप्लीट करा। मी तुम्हाला सांगतोय काय बघा की आज आणि उद्या ह्या 2 दिवसात मॅथ्स फिनिश होऊ शकतं, त्यानंतरच्या 2 दिवसात फिजिक्स, त्या 2 दिवसात केमिस्ट्री। समजा तुम्हाला हे 6 दिवसात एवढं फिनिश होऊ शकतं, समजा तुम्हाला एखादा दिवस जास्त लागला तर काय हरकत नाही, 7 दिवस आपण तसे दिलेलेच आहेत। आता 11th स्टँडर्ड जर म्हणलं आपण, मी तुम्हाला एक फोटो शेअर करतोय पोर्शनचा, ठीक आहे। पहिले 2 दिवसात आपल्याला मॅथ्स घ्यायचं आहे ना, बघा की मॅथ्समध्ये लक्षात घ्या ट्रिग्नोमेट्री 2 एकच टॉपिक आहे, लक्षात घ्या एकच आहे। एक सांगू का टॉपिक किती जरा काउंट करा बघू, बघा ट्रिग्नोमेट्री, स्ट्रेट लाइन, सर्कल, मेजर ऑफ डिस्पर्शन, प्रोबॅबिलिटी, कॉम्प्लेक्स नंबर, परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन, फंक्शन, लिमिट आणि कंटिन्युटी, जो 10 टॉपिक झाले ना। क्वेश्चन्स किती असणार आहेत, 10 क्वेश्चन असणार आहेत, 20% वेटेज आहे ना। मेन पॉइंट काय की प्रत्येक टॉपिक मधला हा इझी क्वेश्चन येणार आहे, पण जर मला सर्कलचे फॉर्म्युले येत नसतील, ओके, दुसरी गोष्ट कॉम्प्लेक्स नंबर मधले काही गोष्टी क्लिअर नसतील तर ते हातातले मार्क आपण घालवणार आहे। मग असं करायला नको आहे, लक्षात घ्या। या आज आणि उद्या आपण जास्तीत जास्त 11th स्टँडर्डचे टॉपिक फिनिश करूया। त्यातले स्ट्रेट लाईनचे 4 व्हिडिओ मी खूप अगोदर तयार केले होते, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय। ट्रिग्नोमेट्री 2 आता हा बऱ्याच जणांचा क्लिअर असणार आहे, सह्याद्री मॅथमॅटिक्स प्लसवर ह्यातले जेवढे व्हिडिओ असतील त्याची लिंक आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करेन, आणि चॅनलवर तिथं सुद्धा आणि मी सुद्धा जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड करणारच आहे। म्हणजे तुम्हाला सांगू का की आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि ज्यांचा बायोलॉजी PCB ग्रुप असेल त्यांना मी रिक्वेस्ट काय करतोय की तुम्ही विचार करा 11th स्टँडर्ड जर आपण अगोदर फिनिश केलं तर बराचसा लोड कमी होईल। याचं टोटल वेटेज 40 मार्काचं आहे आणि हे खूप जास्त मार्क आहेत, लक्षात घ्या, हे सोडून नाही चालणार। तुम्ही पाठीमागचे जेव्हापासून 11th स्टँडर्डचा पोर्शन इन्क्लूड केला ना तेव्हापासून CETचे पेपर बघा, सोपे प्रश्न येतात, इतके सोपे येतात म्हणजे काय तुम्हाला सांगतो की बघा की हा जो अँगल आहे ना इन्सिडेंट रे अँड सरफेस, याला ग्लान्सिंग अँगल म्हणतात। मग अँगल बिटवीन इन्सिडेंट रे अँड सरफेस इज नोन ॲज, असला सोपा प्रश्न। केमिस्ट्रीच्या पहिल्या टॉपिकमध्ये सम बेसिक कन्सेप्ट, युनिट ऑफ डेन्सिटी विचारलंय, युनिट ऑफ डेन्सिटी, डेन्सिटीचा फॉर्म्युला काय, मास अपॉन व्हॉल्यूम, किलोग्रॅम पर मीटर क्यूब, अतिशय सोपे प्रश्न विचारतात, ठीक आहे। तुम्हाला माहिती आहे AMU त्यासाठी आता नवीन कुठला तरी सिम्बॉल यूज होतोय, म्हणजे कुठलं सिम्बॉल यूज करतात, असले सोपे प्रश्न विचारलेत। म्हणजे हे 11th स्टँडर्डचा जो पोर्शन आहे, जेवढे टॉपिक आहेत त्याच्यावरचे सोपेच प्रश्न येणार हे लक्षात घ्या, पण ते एकदा तरी रिवाइज व्हायला पाहिजे, एकदा परफेक्ट अभ्यास व्हायला पाहिजे, त्याची पुन्हा रिव्हिजन एकदा व्हायलाच पाहिजे। म्हणजे या 7 दिवसात जरी टॉपिक संपवले त्याची रिव्हिजन ही करावीच लागणार आहे, ओके। बर करायचं आहे दुसरं म्हणजे महत्वाचं बघा, एक तर आपल्या चॅनलवर आपण इंटिग्रेशन तर घेतोयच, पण बऱ्याच जणांची इच्छा आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री, ओके, त्यामुळे मला ती पण सिरीज लवकर सुरू करायची आहे। पण काही गोष्टी मी क्लिअर करतोय तुमच्या समोरच, लक्षात घ्या की 1, 2 ते 3 दिवस, ओके, थोडासा बाकीचा वर्कलोड असल्यामुळे व्हिडिओ अपलोड जास्त होणार नाही आहेत, पण हे 2 दिवस जाऊ देत, ओके, माझा लोड बऱ्यापेक्षा कमी होणार आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ मिळणार आहे, ओके। म्हणजे हे मी तुम्हाला अभ्यास करायला सांगतोय, म्हणजे मी ऑर्गॅनिकचा कदाचित आज पण एखादा व्हिडिओ देऊ शकतो तुम्हाला इंटिग्रेशन बरोबर,
याची काहीच भीती बाळगू नका. मी तर म्हणतो केमिस्ट्रीची भीती बाळगायची गरज नाही आहे. खूप सोपे प्रश्न असतात, खूप. कुठल्याच याची काही भीती बाळगूच नका. इनऑर्गॅनिक, फिजिकल काही अवघड नाही आहे. ठीक आहे. मग आता बघा, प्लॅन तर तुम्हाला दिलेलाच आहे मी, पण माझ्या मताशी सगळे सहमत असतील असं नाही आहे. तुमचे प्लॅन काही वेगळे असतील, तुम्ही तो फॉलो करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके. पण लास्ट स्टेजला तरी तुम्हाला मॉक टेस्ट या द्यायच्या आहेत. फुल लेंथ मॉक टेस्ट रोज देऊ नका बाळांनो, काही गरज नाही आहे. ओके. निदान अल्टरनेट डेला द्या किंवा आठवड्यातून 2 फुल लेंथ मॉक टेस्ट दिले तरी पुष्कळ झालं, लक्षात घ्या. पण तुम्ही ग्रुप टेस्ट द्या, 2-2, 3-3 टॉपिकवर डेली टेस्ट द्या. कारण नुसतंच आपण अभ्यास करतोय पण टेस्ट नाही दिलं तर नाही चालणार. आता गंमत सांगू का, जर 2 टॉपिकवर 30 क्वेश्चन्स जर कोण प्रोव्हाइड करत असेल एखाद्या मॉक टेस्टमध्ये, ऑनलाईन एखाद्या प्लॅटफॉर्ममध्ये, तर साहजिक आहे एका टॉपिकवरती 15 क्वेश्चन येणार असतील तर त्या टॉपिकमधली प्रत्येक कन्सेप्ट पण त्यात क्लिअर होऊ शकते. प्रत्येक कन्सेप्टवर एक प्रश्न आम्हाला घेता येऊ शकतो, पेपर सेटरचा विचार करता म्हणतोय मी. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की मॉक टेस्ट द्यायचे, बरं त्याचं ॲनालिसिस करायचं आहे, कुठं चुकलो आपण हे पण लक्षात ठेवायचं आहे आणि प्रॉपर अभ्यास करायचा आहे. मग मी आजचं छोटंसं लेक्चर थांबवतो इथं. दिवसभरात तुम्हाला लेक्चर्स मिळतील. ठीक आहे. आणि चॅनल शेअर करा, जास्तीत जास्त मुलांबरोबर. सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि इंटिग्रेशन सिरीज बऱ्याच जणांना आवडलेली आहे, तुमच्या कॉमेंटवरून दिसतंयच. ठीक आहे. ती कंटिन्यू करणारच आहे मी. अजून मला त्यात एरिया, त्याचे प्रॉब्लेम कव्हर करायचे आहेतच. रोज मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ प्रोव्हाइड करतोय. ओके. पण जसे स्ट्रॅटेजीला व्ह्यूज होतात तसे त्याला होत नाही आहे, ते व्हायला पाहिजे. तुम्ही अभ्यासाकडे वळा आता. ओके. शेवटचा महिना तुमच्या लाईफसाठी चेंजिंग किंवा टर्निंग पॉईंट असणार आहे. ओके. आणि आपल्याला पूर्ण काय म्हणूया आपण, एकदा का यश मिळायला सुरुवात झालं ना बाळांनो, की मग आपण आयुष्यात कधी मागे वळून बघतच नाहीत. आणि यश मिळवण्यासाठी कष्ट तर करावेच लागतील. ठीक आहे. मग बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.